जत्राट गावात लक्ष्मीपानंद रस्ता कामाचा शुभारंभ. 50 लाखांचा निधी मंजूर. आमदार जोल्ले यांचे विशेष प्रयत्न. जत्राट गावातील लक्ष्मीपानंद रस्त्याच्या निर्मितीसाठी तब्बल 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. निप्पाणी मतदारसंघाच्या आमदार सौ शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला असून सुमारे 2.2 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या पानन रस्त्यामुळे जत्रात आणि नांगनूर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ऊस, तंबाखू आणि सोयाबीन पिकांची वाहतूक पावसाळ्याच्या काळात करणे सोपे होणार असून शेतीमाल बाजारपेठेत वेळेवर पोहोचविणे शक्य होईल. तसेच शेतात मोटारी म्हणजे वाहने सहजपणे जाता येतील. यामुळे शेतीकाम अधिक सुलभ होणार आहे. पानन रस्ते हे ग्रामीण भागातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी, पिकांची वाहतूक, खत व बियाणे पोहोचविणे यासाठी अशा रस्त्यांची मोठी भूमिका असते. या रस्त्यामुळे पावसाळ्यात होणारी अडचण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लागतील असा विश्वास माजी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नाराटे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी आपल्या भागच्या लोकप्रिय आमदार, कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय शशिकांत जोल्ले वहिनी, तसेच माजी खासदार आणि डीबीसी बँकेचे चेअरमन सन्माननीय अण्णासाहेब जोल्लेजी यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी जत्राट, श्रीपेवाडी, नांगनूर या तिन्ही गावासाठी शेतकऱ्यांसाठी खास उपयुक्त असणारा रस्ता होणं गरजेचं होतं. अनेक दिवसाची मागणी होती आणि ही पूर्तता जोल्ले वहिनी आणि अण्णांनी यांनी केलेली आहे. त्याबद्दल समस्त शेतकरी वर्गाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आपण ठिकाणी अभिनंदन करतो. कोणत्या पद्धतीनं व्यवस्थित रस्ता करून घेणे आणि कॉन्ट्रॅक्टला कुठं कमी असेल ते सांगून त्याची पूर्तता व्यवस्थित करून घेणे, कोणीही अडचण न लावता व्यवस्थित पार करणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे, एवढं सांगून या ठिकाणी मी सांगतो. यावेळी श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष MP पाटील, संचालक प्रकाश शिंदे, अविनाश पाटील, भरत नसलापुरे, रावसाहेब फराळे, सुहास गुगे, श्रीकांत बने, रमेश भिवसे, दिनकर शिंपुकडे, प्रभाकर शिंपुकडे, विजय जबडे, वसंत कल्लोले, प्रशांत पाटील, अरुण पाटील, मधुकर जासूद, विशाल जबडे, रमेश कांबळे, बाबासाहेब मिस्त्री, सागर तोडकर, अरुण जबडे, सचिन गोकाटे, ज्योती जबडे यांच्यासह श्रीपेवाडी, नागनूर, जत्राट येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.